चैत्र नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात भक्तिरसानं न्हाऊन निघालेल्या वातावरणात मंगळवारी चिमुकल्यांनी सादर केलेल्या देवीच्या आराधनेला उपस्थितांनी दाद दिली. अंबेमातेला समर्पित भावस्पर्शी गीतांनी रसिक भाविकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची उधळण केली. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात सुरू असलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात 6व्या दिवशी सुरेल गाण्यांची अविस्मरणीय मैफल रंगली. दरम्यान शेकडो भाविकांबरोबरच खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनीही सपत्नीक देवीचं दर्शन घेतलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित या भव्य चैत्र नवरात्रोत्सवात सहस्रचंडी, हवनात्मक, नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रादेशिक वाहिन्यांवर गाजत असलेले लिटिल चॅम्प्स अर्थात छोटे उस्ताद यांनी आपल्या जादुई आवाजानं चैत्र नवरात्रोत्सवाला अक्षरशः चार चांद लावले. पूर्वांग इव्हेंट प्रस्तुत या कार्यक्रमामध्ये गायक ओमकार कानेटकर, जुई चव्हाण, गीत बागडे, काव्य भोईर आणि पलाक्षी दीक्षित या बालकलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणानं रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिरसानं झाली. कानडा राजा पंढरीचा हे गाणं ओमकार कानेटकर यांना सादर करताच वातावरण भक्तिमय झालं.